नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे. तर आजची अपडेट अशी आहे की ओलावाल्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट दिले की आपल्या शहराकरता फक्त पुणे सिटी करता त्यांचे रेट वाढवतात ते. तर 4 किलोमीटरपर्यंत ते 100 रुपये देणार आणि त्याच्या पुढचे जे आहेत त्याचे जे जे रेट होते आपले, त्या रेटला 40% प्लस करून ते देणार आहेत आपल्याला. तर त्यांनी ऑफिशियल मेल वगैरे दिलेला आहे. मी ते स्क्रीनशॉट देतो तुम्हाला, स्क्रीनमध्ये दिसेल तुम्हाला. तर आज मी राईड पण केल्या, तशा ओलाच्या 4 राईड केल्या, 4 ते 5 राईड केल्या. तर आहे त्यामध्ये फरक दिसून येतो. जिथं आपल्याला 140 वगैरे भेटायचं तिथं आपल्याला 180-200 रुपयेपर्यंत भेटते. म्हणजे वाढ तर दिसतीये, फक्त आता ही कंटिन्यू राहिली पाहिजे. आता हा आपलं जे स्ट्राईक झाली होती 2-3 दिवस त्याचा इफेक्ट आहे. तर आता उबेरकडनं पण दिसते, पण उबेरकडनं आज राईड थोड्या दिसल्या नाही मला, तर मला ते जज करता नाही आलं. पण ओलाचे जे मी कंटिन्यूस करतो तर मला ते आढळून आलं की ओलावाल्यांनी रेट प्लस केलेले आहेत. तर बघूया. तर उद्या उबेर वगैरे जर केलं तर मी त्यामध्ये अपडेट करतो, बघतो कंटिन्यू. आणि आजचा जो ब्लॉग आहे आपला ते पण बघा तुम्ही. आज आपण कुठं कुठं गेलो, किती अर्निंग झाले, कोणत्या ॲपमधनं किती अर्निंग केलेले, सो बघा तुम्ही. गुड मॉर्निंग, मी धीरज इंगळे. आजची आपली सुरुवात होती थोडी उशिरा, 5:58 गॅस वगैरे आपण कालच फिल केलेलं आहे. आपण 2 दिवस सुट्टी घेतली होती. काल गाडीची सर्व्हिसिंग, परवा स्ट्राईक होती, तो काम केलं नव्हतं. ठीक आहे, असं गॅप पडल्यानंतर थोडंसं काम करायला हे होतंय. ठीक आहे, पण सकाळी निघलोय. आपलं डेलीचं टार्गेट आपण पूर्ण करायचे. बघूया आता ओलाचं उबेर करतो चालू, आणि पेट्रोल थोडं भरायचं. पेट्रोल तर भरतोय का नाही, 2 गाड्या आहेत, बघूया, करतो अपडेट. 300 रुपयाचं पेट्रोल टाकले. एक तुम्हाला सुचवतो बघा, म्हणजे असं पेट्रोल थोडं थोडं टाकत जायचं, कारण आपली गाडी सीएनजी आहे. सीएनजी तर आपण डेली टाकतोय, आणि पेट्रोल पण थोडं थोडं फिल करत चालायचं. म्हणजे आपली एक अर्धी टाकी वगैरे इमर्जन्सीला ठेवायची. कधी गाडी कसं गरज पडेल सांगता येत नाही. तुम्ही तर तेच करतोय. काय होतं, बाय डिफॉल्ट एखाद्या वेळेस आहे ना गाडी पेट्रोलवरच राहते. तर माझ्यासोबत तसंच झालं बुधवारी काहीतरी. तर 30-40 किलोमीटर गाडी पेट्रोलवरच चालली. त्याच्यामुळं मी ते सवयच घेतली लावून स्वतःला की 2 गाड्या दिसलं की आपलं 100-200 असं फील करत चालायचं. ठीक आहे, आता बघूया. आता स्ट्राईक नंतर तर आज निघतोय आपण, कशा राईड पडतात. अजून तर काय वाजलेलं नाहीये, एक 5-10 मिनिटं झालेत. आणि आज आपला विकली ऑफ असतो सॅटर्डेला. तरी पण आपण काल गाडी सर्व्हिसिंग करायची होती, तो निघलो. त्याचं पण मी टाकतो, अपडेट देतो की सर्व्हिसिंगला किती, पेड सर्व्हिसिंगला किती खर्च येतोय गाडीला. तर बघू आता, इथनं अपडेट करतो कुठं राईड पडते आपल्याला. ओला पण नाही वाजले, उबेर पण नाही वाजले. वाजलं थोडंसं लेट. सॅटर्डे संडे नेहमी हेच होत असतं. सॅटर्डे स्पेसिफिकली संडे तरी पडतात. ठीक आहे, बघूया किती काम होते, कसं होते, करतो अपडेट. फर्स्ट ट्रिप आपल्याला उबेरकडनं भेटली, ओलाकडनं भेटली. कस्टमरचं फेअर झालं तर 273, आपल्याला 193 दिले. आणि आता नंतर रॅपिडोकडनं राईड पडली सेकंड. कस्टमरच्या पिकअप लोकेशनला चालले. 2 किलोमीटरचं पिकअप आहे. आणि आंबेगाव वगैरे काहीतरी दाखवले. 200 काहीतरी फेअर दाखवला होता. 12 किलोमीटर काहीतरी होतं डिस्टन्स. करतो एक्झॅक्ट अपडेट पूर्ण झाल्यानंतर, बघूया. कस्टमरला केलं ड्रॉप आपण आंबेगावला. 230 रुपये झालेत. आपल्याला डायरेक्ट 230च भेटतात रॅपिडोमध्ये. 23 मार्चपर्यंत ती ऑफर आहे, 10,000 रुपयेपर्यंत. पण 23 मार्चपर्यंत नंतर काहीतरी रिचार्ज वाटतं. ठीक आहे, आता उबेर वगैरे ओला चालू केले सगळं. बघू आता इथनं कुठं राईड पडते. हे टाइम झालाय 7:19. गाडी चालली 32 किलोमीटर. आणि आपलं 420 वगैरे अर्निंग झालेलं आहे, 425 वगैरे. ठीक आहे, बघूया आता इथनं कुठं राईड पडते. आता आंबेगाव आहे इकडं, फर्स्ट टाइम चालू आहे एरियामध्ये. तर राईड कुठं पडते करतो. ओलाकडनं आपल्याला एक राईड पडली आता भानवडीची. आणि थोडासा पिकअप दूर आहे, 3.9 काहीतरी. चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर बघतो किती वाटते. 191 आपल्याला फेअर दाखवले. ओलाचे रेट तसे व्यवस्थित दिसतात आता 12-13 किलोमीटरला 190 वगैरे. तर आता बघा 11 आणि 4 15 किलोमीटरला 191. ठीक आहे, बघू कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट किती झाले, काय झालं, किती भेटतात आपल्याला. मोंडव्याच्या साईडला आलोय आपण. कस्टमरला केले ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं तर 218. आपल्याला भेटले 190.50 काहीतरी. मागच्या राईडला पण 190 होते. सो दोन्ही मिळून आपल्याला 380 काहीतरी झालेत. आणि 430 त्याचे. तर 510 वगैरे आपलं अर्निंग काहीतरी झालेलं आहे. 590 वगैरे काहीतरी. 590 का 610 असं काहीतरी झाले. तर ठीक आहे,
बघू आता इथनं उबेरची तर काय राईड पडत नाही, ओलाची पडली, रॅपिडोचे पण पडलेत 2. तर आता इथनं बघू कुठं जायचं ठरवलं, कारण लोकेशनला आलोय मी 1-2 वेळेस, पण मला नक्की कळत नाही आता कुठं जायचं. तुम्ही एकदा मॅप बघतो आणि ठरवतो कुठं जायचं. आणि बहुतेक स्टेशन वगैरे त्या साईडला किंवा कोरेगाव पार्क पुणे बघूया. इथनं मॅप टाकतो आणि बघतो कुठं जायचं. ठीक आहे. रॅपिडोकडनं राईड भेटली होती आपल्याला ही. आपण आलोय आता वाकडला. वाकड पूर्ण नाही आहे, वाकडला एंट्रन्स जस्ट करतो तिथं. तर कस्टमरला आधी 260 दाखवलं, नंतर काहीतरी थोडंसं ट्रॅफिक होतं का, वेळ जास्त लागली म्हणून 13 रुपये वाढले. 273 आपल्याला पूर्ण अमाऊंट भेटते. ठीक आहे. आपलं 590 झालेत रॅपिडोचे आणि 387 झालेत ओलाचे. उबेरची आज एक पण राईड नाही ऍक्सेप्टेबल. एक पडली होती, नंतर मुळशीची पडली होती, पण त्याचे 290 दाखवले, पण याच्या आधी मी ऍक्सेप्ट केलेली होती रॅपिडोची. ठीक आहे. आता ओला आणि उबेर चालू करतो. रॅपिडो तर चालू आहे. रॅपिडो एवढं देते बरं का राईड. हे ओला उबेरच्या स्ट्राईकमुळे त्यांना बहुतेक फायदा झाला असावा. तर बघूया आता इथनं हायवेला जातो आणि चालू करतो ॲप. हे माझं मोबाईल होल्डर पण पडलंय, मोडलंय. मी ऑर्डर केलेलं आहे अमेझॉनला, मग सोमवारी वगैरे मला भेटणार आहे. तर ठीक आहे, करतो अपडेट कुठं राईड पडते. आता रॅपिडोकडनं राईड आल्यानंतर आपल्याला एक ओलाची राईड भेटली. छोटीशी राईड होती, वन लीला हॉस्पिटलची, 4 किलोमीटरची, 4.4 किलोमीटरची, 96 रुपये भेटले. आणि आता इथनं आपल्याला भोसरीची एक राईड पडते, 1.3चा पिकअप आणि 9.1 म्हणजे 11 किलोमीटरची राईड आणि 171 रुपये फेअर दाखवले. तर ठीक आहे, राईड फेअर चांगला दाखवते त्यामुळे एक्सेप्ट केली. चालू आहे कस्टमरचं पिकअप लोकेशनला. राईड पूर्ण झाल्यानंतर करतो अपडेट. हॉस्पिटल लीला तिथनं एक राईड पडली होती आपल्याला 1-1.5 किलोमीटरपासून भोसरीची. तर ती होती अंकुशराव नाट्यगृहची. तर कस्टमरला सोडलंय आपण. कस्टमरचं बिल झालं 238, आपल्याला दिले 171 रुपये. तर टोटल आपलं ओलाचं झालंय 654 आणि 503 रुपये झाले रॅपिडोचं. तर 1157 आपलं टोटल अर्निंग झाले. टाइम झालाय 10:19. गाडी चालली 89 किलोमीटर. तर आता भावाचं शॉप आहे इंद्रायणनगरला, तिथं फ्रेश होतो आणि तिथून पुढं बघूया पुढं आपल्याला परत गॅस वगैरे जर फिल केला आज परत, कारण आलोय आपल्या एरियामध्ये तर गॅस फिल करेल. बघू, अर्ध्याच्या वर तर आहे, केला तर ठीक, नाही तर मग आहे त्या गॅसवरच आपण काम करूया. ठीक आहे, बघू आता इथं कुठं जातोय, करतो अपडेट. पिंपळे सौदागरकडनं आपल्याला एक राईड पडली आता उबेरकडनं. 280 काहीतरी फेअर दाखवलाय. टोटल किलोमीटर होतं 21-21.5 किलोमीटर. तर चालू आहे कस्टमरचं पिकअप लोकेशनला. 1.1चं पिकअप आहे आणि 20 किलोमीटरची राईड आहे. तर बघू, राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. भावाच्या तिथनं आपण भोसरीतनं काय राईड पडले नाही म्हणून आपण पिंपळे आपलं कासारवाडीच्या ब्रिजपासून क्रॉस करून आलोय पुढं. तर लगेच आपल्याला राईड पडली. तर चालू आहे कस्टमरचं पिकअप लोकेशनला. राईड पूर्ण झाल्यानंतर करतो अपडेट की किती भेटते आपल्याला, फेअर किती आहे, काय कसं होते. ठीक आहे, करतो अपडेट. आलोय आपण हडपसरला. कस्टमरला केले ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं तर 318 आणि आपल्याला दिले 273. तर तो टोटल आपलं 1 उबेर, 2 रॅपिडो, 3 ओला आणि सगळ्यांचं मिळून 1430. गाडी चालली आहे 120 किलोमीटर. वेळ झालाय 11:53. तर आता इथनं ओला वगैरे चालू करतो आणि बघतो कुठची राईड भेटती. हडपसर आहे, अर्धी टाकी CNG आहे. बघूया, करतो अपडेट. उबेरवाल्यांनी ओलावाल्यांनी ऑफिशियल अनाउन्समेंट केली की आम्ही आमच्या रेटमध्ये 40%चा इन्क्रीमेंट करतोय. तर त्यांनी ऑफिशियल मेसेज पण टाकलाय की 40% रेट वाढणार आहे. सो आतापासून ओलाच्या राईड घ्यायला हरकत नाही. जिथं आपल्याला 60 रुपये भेटणार होते तिथं 100 भेटणार आहेत. ते ठीक आहे. आणि मिनिमम 4 किलोमीटरच्या राईडला आपल्याला ते 100 रुपये देणार आहेत आणि पुढच्या रेटला त्यांनी 40% रेट वाढवलेत. तर याचा फायदा घ्या सगळ्यांनी. या ओलाच्या आपण जे स्ट्राईक केलंय त्याचा इफेक्ट आहे. आता उबेरवाल्यांचं तर अनाउन्समेंट नाही झालेली, पण बघूया. ओलावाल्यांनी तर केलाय मेसेज, मी त्याचा स्क्रीनशॉट टाकतो, बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. कस्टमरला केलंय ड्रॉप आपण शुक्रवार पेठेमध्ये. तर आपलं टोटल अर्निंग झाले 1600 आणि 1 राईड उबेर, 2 रॅपिडो आणि 4 ओला. तर वेळ झाली 12:58. गाडी चालली 132 किलोमीटर आणि आपलं अर्निंग झाले 1600. आता आपण स्टेशनच्या रोडला आहे शुक्रवार पेठेतनं. तर स्टेशनला जाऊन बघूया तिथनं आता कुठं राईड पडते. अजून 3 का 4 गाड्या CNG आहे.
तर करतो अपडेट पुढं कसं काय जातोय ते कुठं. आणि ओलावाल्यांचं पण आहे बऱ्यापैकी रेट वाढलेत. उबेरचं काय नाही आहे त्याचे बघू, करतो थोडंसं अपडेट. एक स्क्रीनशॉट पण आहे, बघूया काय होते. आपण आलोय आता स्टेशनला. 1 ते 5च गाड्या आहेत तिथं, तर आपलं भेटून जायला थोडंसं वेट करायला लागेल, कारण आता दुपारी जास्त राईड नसतात. पण ठीक आहे, आता आपल्याला एक व्यवस्थित राईड बघून आपण निघून जाऊ, कारण टाइम झालाय 1:30 वाजलेत. गाडी 135 किलोमीटर चालली, 1610 का 1620 आपलं अर्निंग झालेलं आहे. तर बघूया, 4 गाड्या CNG आहे. वेट करतोय राईडसाठी. ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही राईड केलेल्या आहेत आपण. रॅपिडो 2, ओलाचे काहीतरी 4 का 5 आणि उबेरची 1. ठीक आहे, बघू, करतो अपडेट इथनं कुठं जातोय ते. आपण आहे आता एअरपोर्ट रोडला. कस्टमरला केलं ड्रॉप आपण एअरपोर्टला. कस्टमरचं बिल झालं तर 200 रुपये, आपल्याला भेटले पण 46. तर आपलं टोटल असं उबेरचे 2 राईड, ओलाच्या 4 ते 5 राईड आणि रॅपिडोचे 2 राईड, असं टोटल अर्निंग झाले 1750 रुपये. आणि बघूया, आता वाजले 2, गाडी चालली 145 किलोमीटर. 3 गाड्या CNG आहे. तर आणि इथे वेटिंग आहे 25 ते 30 गाड्यांचं, म्हणजे बराच वेळ लागेल. एखादी राईड आपल्या साईडला पडली इकडे, बघू आता विश्रांतवाडीच्या साईडनं बसणं. जर GoTo जर भेटते आपल्याला तर आपण घरच्या साईडचे बघू. ठीक आहे, करतो अपडेट. टोटल ओव्हरऑल आपलं 1750. आज आपला वीक ऑफ असतो, पण काल गाडी सर्व्हिसिंग टाकली होती, सो आपण आज आलोय. तर ठीक आहे, आजचं आपलं थोडंसं एक राईड आणखी जर बसली व्यवस्थित तर आपलं डेली टार्गेट पूर्ण होऊन जाईल. बघूया काय होते, करतो अपडेट. छोटीशी राईड भेटली आपल्याला उबेरकडनं. 1.5 किलोमीटरचा पिकअप आणि 1.9 किलोमीटरचा ड्रॉप आहे. 79 रुपये दाखवले, 70 रुपये तर भेटतील आपल्याला, म्हणजे बोनस आहे, टाइमपास आपलं. ठीक आहे, तर कस्टमरच्या लोकेशनला आलोय आणि कॉल वगैरे झाला, येतो बोललेत. आणि विश्रांतवाडीचा ड्रॉप आहे, तर तिकडनं बघू आणखी एक छोटी आपल्याला भेटली तर ठीक, नाही तर आपलं 1850 वगैरे 1850 काहीतरी अर्निंग होते आजचं. ठीक आहे, करतो अपडेट. आपण आलो आहे एअरपोर्ट पुणे स्टेशनला. विश्रांतवाडीवरनं आपल्याला एक राईड पडली, ती राईड छोटी राईड कंप्लीट केल्यानंतर लगेच एक गो प्रायोरिटीमधनं आली. 161 रुपये आपल्याला दिलेत स्टेशनचे. तर ठीक आहे, आपलं टोटल काम झालं 1991. तर 2000च पकडा, 2 रुपये एक्स्ट्रा भेटले होते आपल्या एका राईडला. तर ठीक आहे, 2000चं आजचं पण टार्गेट आपलं पूर्ण झालं. आता आपण GoTo टाकले, गाडी चालली 159. वेळ झाला 3 वाजून 11 मिनिटं आणि आपलं टार्गेट आपण आज पूर्ण केले. ठीक आहे, आता आपण घरी जाऊया किंवा GoTo टाकू. इथनं पुढे जर घरच्या साईडला भेटली तर बघूया, नाही तर मग एमटी जाऊ. ठीक आहे.